प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग आठ ज्यांचे बीज आहे किंवा आठ ज्यांचा वैकुंठगमन सोहळा आहे ते जगद्गुरु संत तुकोबाराय त्यांच्या उत्कृष्ट असा 4 चरणाचा संतपर संतांचा महिमा सांगणारा आणि संत या मृत्यूतलावर कोणत्या कार्यासाठी अवतार घेतात याचा हेतू स्पष्ट करण्याकरता हा अभंग निवडलेला आहे. विठ्ठल तुम्ही असे बसून या समोर समोर या हे पुढे नको बसा सीधे बसा. या इकडे समोर तुम्ही संत मायबाप कृपावंत प्रस्तुत कीर्तनाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात की जे काही जेवढे संत झाले ज्ञानोबाराय एकनाथ महाराज तुकाराम महाराजांच्या आधीचे जेवढे संत झाले त्यांना उद्देशून तुकोबाराय म्हणतात की तुम्ही संत मायबाप कृपावंत अहो तुम्ही मायबाप आहात कृपावंत आहात तुम्ही पतित आहे मी तुमचं काय वर्णन करू. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात अवतार तुम्हा दराया कारण स्तुतीमध्ये संतांची हेतू रचना म्हणजे मृत्यू लोकावर येण्याचा जो हेतू आहे तो कोणता आहे हे सांगावे लागते. जसं देवाच्या उद्देशून जर सांगायचं असलं तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत धर्माची हानी अधर्माचा विनाश आणि संतजनांची रक्षा साधूना परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवाय. त्याप्रमाणे इथे तुकोबाराय म्हणतात अहो संतजन हो तुम्ही सुद्धा मृत्यू लोकावर येताना तर उद्धरावया जन जळजीवांचा उद्धार करण्याकरता तुम्ही अवतार धारण करता. वाढावया भक्ती वाढावया सुख भक्ती भाव धर्म पुराचार नाम विठोबाचे. भक्ती वाढवण्याकरता तुम्ही मृत्यू तलावर येता. वाढावया सुख भक्ती भाव धर्म धर्माचे रक्षण करण्याकरता अवतार धारण करतात. त्यांचे ते प्रमाण आहे धर्माचे रक्षण किंवा धर्माचे पालन धर्माचे पालन करणे Thank you.
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच यामा करणे नाम. पहा तुकोबाराय सुद्धा संत होते. ते आपला सुद्धा हेतू सांगतात काय तर धर्माच्या रक्षणासाठी वाढावया सुख भक्तिभाव आणि धर्मभाव याच्या वाढवण्याकरता आम्ही अवतार घेत असतो. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे आणि नामाचा महिमा मृत्यू लोकामध्ये स्थापित करण्याकरता विठोबाच्या नामाच्या महिमा वाढवण्याकरता आम्ही या धरातलावर येतो. विठ्ठल आणि शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगे. जो गुण चंदनाच्या अंगामध्ये आहे त्या गुणाला धारण करून तुम्ही सुद्धा मृत्यू लोकावर राहतात. विठ्ठल विठ्ठल तुम्ही कीर्तनामध्ये सर्वजण आलेले आहात तर कीर्तनामध्ये काही नियम असतात. सर्वांना माहित आहे कारण की आपल्या गावात कार्यक्रम होतच राहते, कीर्तन होतच राहते. काही नवीन गोष्ट नाही. पण देवाचे नामस्मरण करत कीर्तन केलं पाहिजे. मुखाने नामस्मरण, डोळ्याने त्याचंच ध्यान, त्याचंच रूप, त्याचंच चिंतन करावं आणि भक्तिभावामध्ये तल्लीन होऊन कीर्तनाचा आनंद घ्यावा. विठ्ठल कीर्तन विषयकरता घेतलेला अभंग तुकोबारायचा आहे. याच्या आपण थोडक्यामध्ये आता टाइम तर झालेला आहे तरी पण 1 तास आपण चालू देऊ. आज खरोखर हे कीर्तन दुपारच्या वेळेला व्हायला पाहिजे होतं 11 ते 1 च्या दरम्यान. कारण की त्या वेळेला तुकोबाराय वैकुंठ गमन झालं. तुकोबारायचं सदैव वैकुंठ गमन झालं. आता याच्यामध्ये वाद, अंधविश्वास निर्मूलन समितीचा वाद, भरपूर लोकांनी वाद केला. ते तुकडोजी महाराज झाले आहे, काही घुसले, त्यांनी वाद केला की तुकोबारायचा खून झाला. तुम्ही बसून जा इथं बोरकुटेची, टेन्शन नको घ्या. तर त्यांनी सुद्धा आरोप लावला की तुकोबारायचा खून झाला. पण याचं प्रमाण काय? मग त्यांच्याजवळ ते विविध प्रमाण देतात पण ते सर्व खोटे आहे. ते बसत नाही प्रमाणाच्या मध्ये. कारण तुकोबाराय म्हणतात पुढे सहित झाला गुप्त आता आमचं मृत्यूतलावरचं काम पूर्ण झालं. आज जे विरोध करतात की वैकुंठ गमन नाही झालं, ते म्हणतात की त्यावेळी तुकोबारायचे विरोधक फार होते. कारण की तुकोबाराय हे जे पूर्व परंपरा, पाखंडाच्या परंपरा चालू होत्या, त्यांचं उद्ध्वस्त करत होते आणि धर्माची स्थापना करत होते. कोणी म्हणतात ते ब्राह्मण विरोधी होते आणि म्हणून ब्राह्मणांनीच त्यांचा छळ केला असं काही म्हणतात. पण तुम्ही विचार करा, तुकोबारायाचे शिष्य कोण आहे?
तुम्हाला माहीतच नाही वाटते कोण आहे? शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांना विदेशामध्ये काय चालू होतं ते माहिती होतं आणि आपल्या गुरुचा खून झाला हे सुद्धा त्यांना माहित नसेल. काय आश्चर्य आहे. वेळ झाला वैकुंठास गरुड येतो पडत कारे नाभे नाभे म्हणे. गरुड येतो फळत्कारे नाभे नाभे तुरे आणि घुटफुडी सहित झाला गुप्तनुका. तर गरुड साक्षात गरुड देवता आणि त्यांच्यासोबत भगवान देहू गावामध्ये आले आणि आजच्या दिवशी आलते का ते? कधी आलते? होळीच्या 2 दिवस अगोदर. बरोबर आहे ना? होळीच्या 2 दिवस अगोदर पासून तुकोबारायाच्या घरी देव मुक्कामी होते. आता का बरं थांबले ते एवढा वेळ? तुकोबाराय तर आधीच जाऊ शकले होते, पण तुकोबारायाचा रोज कीर्तन सत्संग चालू राहत होता देवगावामध्ये, मंदिरामध्ये, आपल्या विठ्ठल मंदिरामध्ये. तेव्हा त्यांना वाटलं की आता हे कीर्तन एवढ्या दिवसापासून माझ्यासोबत ऐकून राहिले, माझे कीर्तन ऐकून राहिले श्रोते, तर यांची जर इच्छा असेल तर यांना सुद्धा सोबत घेऊन जाऊ. पण ते म्हणे आता तुम्ही 2 दिवस थांबा, आम्ही घरी विचारून येतो, इच्छा झाली तर येऊ. कारण की गरीब बायका पोरे आहे, त्यांचं सुद्धा पाहावं लागते. त्यांनी जर होकार दिला तर येऊ, याला काही हरकत नाही. पण 2 दिवस झाले, आता होळी आली. आता म्हणतात अहो होळी आली, उत्सव साजरा करू. उत्सवामध्ये होळीचे 2 दिवस गेले आणि आज विजयचा दिवस आला. तेव्हा तुकोबाराय म्हणाले अरे तुम्ही नाही या का सगळेजण? तर ते म्हणतात नाही, आमची इच्छा नाही आहे म्हणते. आता तुम्ही तुकोबाराय तुम्ही स्वतः जा. तुकोबाराय नाही म्हटलं आता काय यांचं कोणी काम नाही, हे आता सांसारिकच आहे, यांना मुक्तीची इच्छा नाही किंवा वैकुंठाची प्राप्ती करण्याची इच्छा नाही. तेव्हा मी स्वतः आता भगवंताला जास्त वेळ न थांबवता तिथून वैकुंठ गमन करतो. Ah
आमच्या राम राम यावं सुद्धा प्रमाण चालतात. आता त्यांचा मुद्दा असा आहे की मानवी देहाने कोणी वैकुंठामध्ये कसं काय जाऊ शकतो असा अंधविश्वास निर्मूलन समितीचा म्हणणं आहे. पण तुम्ही विचार करा, आता तुम्ही या गावावरून देवीचे आहात, रामकोण्याला गेले आणि रामकोण्यावरून परत देवीला आले, यात काही आश्चर्य आहे आहे का? बोलत जा तुम्ही थोडेसे. नाही आहे ना, तुमचं गावच आहे, तुम्ही या ना. त्याप्रमाणे आम्ही वैकुंठ वासी आलो याचे आलो मृत्यू लोकावर. आता मृत्यू लोक हे त्यांचं गाव नाही, त्यांच्यासाठी सासर आहे आणि वैकुंठ लोक हे त्यांचं माहेर आहे. तेव्हा या प्रमाणाद्वारे अंधविश्वासी लोकांचं खंडन होते. तुकाराम विजेचा सोहळा गावोगावामध्ये साजरा होते, आपल्या गावामध्ये पण साजरा झालाच पाहिजे, यात काय आश्चर्य. तर त्रिलोकीमध्ये हा सोहळा स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकांमध्ये साजरा होतो. विठ्ठल विठ्ठल. बरोबर आज तुकोबारायाच्या चरित्रावर विचार केला पाहिजे. पण अभंग आता तो तुकाराम नाम घेता काव्यम आज घेणार होतो, पण संत पर कोणताही घेतला चालते म्हणजे. पण आता इथे मला पाठी नव्हता यार, आताच गेला तुमच्या पुढे. तुम्ही संत माय बाप कृपा म्हणता, हा संत पर आहे. संतांचा महिमा सांगायचा कसा तर या अभंगामधून आपल्याला समजते. उदराभया जन जळजीवा, लोक कल्याणासाठी पृथ्वी तलावर संत येतात. विविध प्रमाणाद्वारे अलौकिक आणि विविध अभंगामध्ये संतांनी संतांचे वर्णन केलेलं आहे. आता संतांचं वर्णन करण्याकरता सुद्धा अधिकार लागतो. कसा अधिकार लागते तर संतपण ज्याच्या अंगामध्ये आहे तो संतांचे वर्णन करू शकतो. कारण की आपण सांसारिक मनुष्य जो गुणातीत झालेला आहे, गुणाच्या पलीकडे गेलेला आहे, त्याचे वर्णन कसा करू शकतो. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय या सर्व चिन्हाने रंगलेले होते. संत पण तुकोबारायाने मिळवलं होतं. आधी त्यांचे सुद्धा 12 वर्ष खेळकूदमध्ये गेले, नंतर काही लग्न वगैरे झालं, त्यात काही गेले, मग पत्नी मरण पावली वगैरे वगैरे सर्वांना चरित्र माहिती आहे.
जास्त सांगण्याची आवश्यकता नाही, पण तरीही मग काय झालं, त्यांना उद्वेग उत्पन्न झाला संसारापासून आणि ते मग स्वतःचा कल्याण झाला. संत कशाला म्हणतात, सिद्ध कशाला म्हणतात, साधक कशाला म्हणतात, याचाही विचार झाला. आधी कशाचा विचार करू, साधक कोण आहे, जो साध्याकरिता साधना करून राहिला तो साधक. सिद्ध कोण आहे, सिद्ध साध्य झाला, प्राप्त झाला तो सिद्ध झाला. जो साधनामध्ये आहे तो साधक झाला आणि जो सिद्ध झाल्यावर ते ज्ञान जगाला आपला अनुभव देण्याकरता जे सज्ज असतात ते संत असतात. अशा प्रकारे तुकोबाराय संत होते. और संतच काय तर रामेश्वर भट्ट दिवशी काय म्हणतात, तुकिता तुलनेसी रामेश्वर भट्ट तुझा, तुका विष्णू नाही तुझा ध्वनी प्रमाणे चालतात. तर तुकोबाराय साक्षात महाविष्णूचे अवतार होते. तुकोबारायांचा प्रथम जन्म आहे का नाही, तर देवासोबत ते विविध युगामध्ये विविध अवतार घेतात. धर्म स्थापना करण्याकरता देवाचं सुद्धा तेच काम आहे, संतांचे तेच काम आहे. मग जर देवच धर्माची स्थापना करते तर संतांचं कोणतं काम, भजन करा विठ्ठल देव हे दुष्टांना मारून त्यांचा उद्धार करतात आणि संत हे तारून विठ्ठल विठ्ठल. हा दोघांमध्ये फरक आहे. आता तुम्हाला कोणता आवडेल, मारणारा की तारणारा? तारणारा. मारून तारणारा नाही तर जिवंतपणे तारणारा असा आवडेल. आणि संतांच्या मध्ये काय आहे तर धर्मसंस्थापना. आता करणी पाखंड खंडन धर्मसंस्थापना म्हणजे आता इकडे तिकडे आता इथे धर्मसंस्थापना झालेली असं म्हणून काय आपण कसं आता राम मंदिर झालं जिकडे तिकडे जय श्रीराम जय श्रीराम आणि अल्लाहू अकबर तिकडे चालू आहे त्यांच्या धर्माचे, त्यांचा विरोध करून राहिलो आपण, ते आपला विरोध करून राहिले. हा धर्म आहे का नाही, तर हा पाखंड आहे. आणि हाच म्हणण्याकरता मोळे वाघमाधव वाटे, तर धर्माच्या टवाळ मिटवण्याकरता संत अवतार घेतात आणि सर्वांना एका पातळीवर नेतात. लहान असो मोठा असो किंवा जातीनाम ब्राह्मण हा, जातीनाम वैश्य शूद्र हा, तथाच राजन्य हा, कोणीही असो सर्वांचा उद्धार आणि तेजस्व त्यांचाही उद्धार संत करतात, देव नाही करत. या संतांचं आता तुकोबाराय जर बोलतात तर ते कोणाविषयी बोलतात, माऊलीच्या विषयी.
तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम हे पतित कीर्तिवान. हे जे वाक्य उच्चारण केले ते तुकोबारायांनी माऊली करता उच्चारण केले, एकनाथ महाराजा करता उच्चारण केले. याचे काय प्रमाण आहे तर मज पामर आहे काय थोडं एकनाथ महाराज त्याच्या वाहिन मोचेवाना संत जाती हरी कीर्तन, त्याच्या वाहिन जाती हरी कीर्तन. संतांची बाबाई करतात, तुकोबारायही करतात, ज्ञानोबारायचेच करतात. ते म्हणजे बाबाराय काय थोरपण आणि तेच आजच्या प्रथम चरणामध्ये सुद्धा सांगतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमे पती अहो संत जन हो, तुम्ही आमचे मायबाप आहात, कृपावंत आहात. आणि कृपावंत कोण असू शकतो? सामान्य लोक आहेत का कृपावंत? मायबाप आहेत का? नाही. आता कोणासाठी जर आपल्याला काय विनंती करायची आहे स्वतःसाठी दुसऱ्याकडून, तर कसं काय करावं लागेल? त्याच्यामध्ये भेद पडतात. जळजीव, जीवजीव आणि संत जीव किंवा देवजीव असं म्हणू शकतो. कारण की तुम्ही विचार करा, परिपूर्ण अपूर्णाला काही देऊ शकते की अपूर्ण अपूर्णाला देऊ शकते? कोण देऊ शकते? परिपूर्ण अपूर्णाला देते. संत हे परिपूर्ण आहेत, देवही परिपूर्ण आहेत. तेव्हा देव जे नाही देऊ शकत ते संत देतात. विठ्ठल विठ्ठल जळजीवाचं जसं पाहिलं आपण, जेव्हा दगडाच्या पुढे म्हणलं मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मला हे प्राप्त होते, भेटन का आपल्याला? नाही. मंदिरातल्या दगडा पुढेही म्हणा तरी नाही भेटन. आणि जीवजीवापासून काही भेटन काय? जीव जीवाला जर काही मागेल तर त्याला सुद्धा नाही भेटन काही, कारण की तोही अपूर्ण आहे, दुःखित आहे. तेव्हा दुःखितापासून आपल्याला सुख नाही तर दुःखच भेटेल. आणि संत हे महासुखाची राशी आहे.
त्यांनी अलौकिक सुखाला प्राप्त केलेला आहे. त्यांच्यामध्ये जो समान भाव ब्रह्मज्ञान प्राप्ती झाली आहे त्यांना, त्याच्यामुळे ते धनवान आहे, म्हणून ते आपल्याला काहीतरी देऊ शकतात. म्हणून तुकोबारायांनी संतांना कृपावंत म्हणलं आहे. मायबाप का बरं म्हणलं, आणि मायेच्या आधी काय म्हणलं? माय हे करुणा करणारी असते. बाप करुणा करणारा नाही राहत, दरवेळी नाही. कधी कधी असते पण दरवेळी नाही राहत, कारण की बापाला कळत राहणं आवश्यक आहे. पण संतासारखी मायेसारखी माया देणारे संत आहेत, म्हणून त्यांना आधी माय या विशेषणाने विशेषयुक्त केलं. आणि तेव्हा काय मी पतित कीर्तिवान हो, मी पतित आहे, मी तुमची काय कीर्तिवान घरी पहा. आपल्याशी स्तुती नाही जमत तरी टुटकी टाटकी काहीतरी स्तुती जे आपल्यापेक्षा वरिष्ठ आहे, देव आहे, संत आहे, त्यांची केली पाहिजे. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जन्माचे कारण दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय वर्णन करतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड, उद्धराया जन जड जन जे कशी आहे तर जड आहे, म्हणजे त्यांना काहीच नाही कळत असे आहे, किंवा जे द्वंद्वामध्ये अडकलेले आहे ते जड आहे. त्यांच्या उद्धाराकरता तुम्ही जन्म घेतात. आणि त्याला जर जीवाला जर वेगळं काढलं, जड जीव याच्यामधून, तर जीव कशाला म्हणतात तर मायाने आवृत जो आहे जीव आहे. विठ्ठल त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली तो शिव झाला, आणि जो माईक प्रपंचामध्ये गुंतलेला आहे तो जीव आहे. त्याची सुद्धा सुटका करण्याकरता संत अवतार घेतात. विठ्ठल अवतार आणि जन्म यामध्ये सुद्धा फरक आहे. सामान्य जीवाचा अवतार नाही, तर आपला काय आहे जन्म आहे. जन्म काय आहे, का बरं जन्म आहे? जन्म यामध्ये सुद्धा ज्याच्या मागे मरण लागले आहे, जन्म तो जीव आहे आणि तो पराधीनपणे जन्म घेतो, कर्माच्या अधीन आहे ते जीव आहे. विठ्ठल भोगावया यावे मृत्यू लोका, कर्म भोगण्यासाठी आपल्याला मृत्यू लोकांमध्ये जन्म घ्यावा लागतो. पण संत तसं नाही, त्यांची स्वतःची सत्ता आहे, म्हणून आम्ही जातो आमच्या गावा. हे सुद्धा ते का बरं म्हणतात तर ते स्वतः सिद्ध आहे, त्यांना जन्म घेण्याची आवश्यकता नाही. म्हणून
आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, याच्यावरून त्यांचा अवतार सिद्ध होतो. म्हणून संतांच्या वर्णनामध्ये तुकोबारायांनी ते अवतार तुम्हा धरा या कारण असे म्हटलेले आहे. विठ्ठल अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरावया जन जीव. मग जन कशामध्ये गुंफलेले आहेत, त्यांचा उद्धार करता तुम्ही. तर आपण द्वेषभावामध्ये अडकलेलो आहोत. समता आहे आपली चालली गेलेली आहे. आपण ब्रह्मभावामध्ये स्वतः ब्रह्म आहो. आपण अहम ब्रह्मास्मी सोहम किंवा अयम ब्रह्म. अयम म्हणजे अयम हे तिसऱ्या रूपामध्ये प्रयोग होते. अहम आवा वयम उत्तम पुरुषामध्ये व्याकरणाच्या दृष्टीने. अहम आवा वयम. अहम म्हणजे मी, आवा म्हणजे आम्ही दोघं, आणि वयम म्हणजे आम्ही सर्व. वयम ब्रह्म, आपण सर्व काय ब्रह्म आहे. म्हणजे एकाच तत्वापासून आलेलो आहोत, तरी पण आपण आपसामध्ये भेदभाव करतो. याचा निरसन झाला पाहिजे. आणि मी तू मीच आहे हे ओळख झाली पाहिजे. हे ओळख संत करून देतात. म्हणून त्यांच्या अवतार विठ्ठल विठ्ठल. आणखी कोणत्या लक्षणाने युक्त आहे, कशाकरिता आणखी अवतार घेतात, त्याचे कारण तिसऱ्या चरणामध्ये सांगतो. वाळवया सुख वाळवया सुख वाळवया यामध्ये आणखी अवताराचे काही कारण सांगतात. वाळावया सुख, कोणतं सुख? भक्ती सुख. वाळावया भक्ती सुख असं सुद्धा करू शकतो अर्थ लावण्यासाठी, अभंगामध्ये नाही. वाळावया सुख भक्ती भाव धर्म. भक्ती सुख का बरं वाढवायचं म्हणते? कारण की संतांना सुद्धा त्याच्यावर हो भक्ती सुखा पुढे ब्रह्मज्ञान सुद्धा फिका आहे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती नको
ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तुझे वैसे करी. तुकोबारायचा सारून ते म्हणतात हो आम्हाला ब्रह्मज्ञान नाही पाहिजे, आम्हाला भक्ती सुख पाहिजे, मी भक्त तुझे ऐसे करी म्हणजे द्वैत पाहिजे. पण संतांचं द्वैत भोगणं हे अद्वैत दृष्टीने आहे. विठ्ठल विठ्ठल कारण की त्यांना वयम ब्रह्म हे कळलं, मी ब्रह्म आहे हे कळलं किंवा समोहम सर्वभूतेषु ममे द्वेषो अस्ति न प्रियः समशत्रू च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. तर ते शीतोष्णामध्ये सम आहे, सुख दुःखामध्ये समभावना, मानापमानामध्ये समभावना आणि ब्रह्मभावाचे स्फुरण त्यांना प्राप्त झालेले आहे. आत्मस्थितीमध्ये राहून सुद्धा ते द्वैत भाव स्वीकार करतात. का बरं स्वीकार करतात? तर आत्मस्थिती किंवा मीच सगळीकडे आहे, मीच सर्व काही आहे असा जर भावाला, तर मग तिथे प्रेम राहील काय? तर एकटा आवडतो, एकट्यामध्ये काही मजा आहे का? नाही. ते मजा भोगण्या करतात, प्रेम भोगण्या सगळ्यासाठी भक्ती सुखाची अपेक्षा संत सुद्धा करतात. आणि आम्ही जन्मच त्यासाठी घेतो हे सुद्धा स्पष्ट करतात. विठ्ठल विठ्ठल नाम जन्म याच्यासाठी रेवा अवदेवा तुझी चरण सेवा प्राप्त करण्यासाठी आम्ही पुढती असं सेवा बी हे भक्ती सुख सेवन करण्याकरिता आम्ही हे त्रास करतो जन्माची. हो याच्या पुढे आम्ही गर्भाची यातना सुद्धा सुशू का म्हणे गर्भवासी सुखे घाला बी आम्हासी. कोणी टेन्शन नाही, तुम्ही सुखाने आम्हाला जन्माला घाला, आम्ही सहन करू सगळं काही. कारण की भक्ती सुखा पुढे मोक्ष सुद्धा तुमचा आहे. म्हणून भक्ती सुखाला पंचम पुरुषार्थ म्हणलेला आहे. विठ्ठल तुकोबारायांनी तो प्राप्त केलेला आहे, पंचपुरुषार्थ साधलाय. का बरं साधला असे म्हणतात? 4 पुरुषार्थ आहे, लक्षात आहे तुम्हाला सर्वांना. धर्म अर्थ काम मोक्ष. धर्माच्या द्वारे अर्थार्जन, अर्थाद्वारे कामाचे उपभोगणे आणि काम उपभोगल्यानंतर त्यापासून मोक्ष हा साधावा लागतो. पण मोक्षाची सुद्धा इच्छा संत करत नाही. अरे हेच सुद्धा गीतेमध्ये देव सुद्धा अर्जुनाला सांगतात, अरे तू सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. किंवा निस्त्रैगुण्यो भवार्जुन त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. अरे वेद सुद्धा सर्व शास्त्र सुद्धा 3 गुणांनी बांधलेले आहे. तू याच्यापासून सुद्धा मुक्त हो. धर्म अधर्म काय याला सोड आणि माझ्या प्रत ये. विठ्ठल विठ्ठल कलियुगामध्ये तर देवाचेच नाम उद्धारासाठी सर्वश्रेष्ठ आहे. योग यागाचे खटपट कलियुगामध्ये लागू होत नाही, कारण की ते फार काळ कष्ट देणारे आहे. किंवा क्लेशोधी कथा रस्ते अव्यक्ता सक्त. अरे अव्यक्तामध्ये ज्यांनी प्रीती धारण केली ना त्यांना त्यांचे कर्म कष्टप्रद आहे माझ्या प्रभूसाठी. म्हणून मी भक्त तू देव ऐसे करी सोपी वाट संतांना वाटली. भक्तिपंथ बहु सोपा पुण्यनाग अशा प्रकारे आहे. तेव्हा त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन. वेद 3 गुणांनी बांधलेले आहे. ऋग्वेद यजुर्वेद सामवेद असो, सर्व शास्त्र असो, पुराण ग्रंथांतर असो, हे 3 गुणांनी बांधलेले आहे, नाळलेले आहे. पण संतांचं साहित्य बांधलेलं नाही, कारण की ते आपल्याला मुक्त करणार आहे, गीता सुद्धा मुक्त करणारी आहे. तेव्हा ते सुद्धा त्रैगुण्याच्या वर गेलेली आहे. आणि गुणातीतता प्राप्त करायची आहे तर संतांच्या मार्गाने जाणे अनिवार्य आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत असं काय बरं म्हटलं? याचं दुसरे कारण असं आहे की दया क्षमा शांती तेथे
म्हणताय संतांच्या जवळ दया आहे, क्षमा आहे, म्हणून त्यांना मायबाप कृपावंत अशा प्रकारे विशेषण दिलेले आहे. तिसरं चरण कसा? वाढावया सुख भक्ती भाव धर्म. आता वाढावया सुख भक्ती सुख वाढवण्याकरता जनाजनामध्ये भक्तीची धारा प्रवाहित व्हावी याकरता तुम्ही अवतार घेतात. भक्ती भाव धर्म. भाव काय तर प्रेम म्हणजेच भाव आहे. भक्ती प्रेम म्हणू शकतो, भक्ती भाव म्हणू शकतो. भावाची काय एवढी आवश्यकता आहे? भाव कोणता वाढवतात? भावहीन देव न कळे संदेह भावहीन दैवत भावाशिवाय देव प्राप्त होत नाही. आणि जर देवाला जर प्राप्त करून घ्यायचे आहे, संतांना जर लोकांना देवाजवळ पोहोचवायचे आहे, संतांना जर हा मार्ग उचलला आहे, मार्ग टेका उचललेला आहे, तर त्यांच्यामध्ये भाव हे प्रमुख कार्य आहे. त्यासाठी सुद्धा तुम्ही अवतार घेतात. कसे आणि काळ या कलिकालामध्ये भक्तीची स्थापना आणि नामाचे महात्म्य स्थापित करण्याकरता तुम्ही अवतार घेतात. कारण की कलियुग केवल नाम आधारा. कलियुगामध्ये योग चालत नाही. केवळ नामाचा श्रीराम जप तपानुष्ठान वेद काम क्रोध मद मत्सर अहंकार जोशी अखंड परमानंद सेवनी उपवी ओम नमो भगवते तर देवाच्या नामामध्ये अखंड परमानंद सेवनी उपवी अखंड परमानंदाची प्राप्ती भगवंताच्या नाम संकीर्तनामध्ये आहे. योगामध्ये नाही. त्याचा मार्ग फार दुष्कर आहे, कठीण आहे. कुंडलिनी कलिमल ब्रह्मरंत्री निसळे परी मुमुक्षु दंग भगवते राम कृष्ण अशा प्रकारे योग मार्ग हा कठीण आहे. आणि यज्ञ मार्ग मग काही सोपा आहे काय? यज्ञामध्ये कर्मकांडामध्ये विधी निषेध आणतात. काही विधी चुकली आणि निषेधाचे आचरण जर झाले तर नरकाला अधोगतीला जावे लागते. म्हणून कलियुगामध्ये ते सुद्धा असाध्य आहे. पहा, संतांचा अवतार कलियुगामध्ये झालेला दिसतो. मग आधीच्या युगामध्ये संत नाही झाले का? दुसऱ्या युगामध्ये सतयुगात त्रेतायुगामध्ये झाले का? नाही झाले पण कलियुगासारखे नाही.
कारण की आधी ऋषी झाले, त्यांच्या मागे मुनी 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 झाले आणि त्यानंतर संत झाले. संतांची धारा प्रवाहित कलियुगामध्ये झाली. कारण की बाळाबाया सुख भक्तिभाव धर्म यासाठी ते अवतार घेतात कलियुगामध्ये, यासाठी झाले. आता ऋषी म्हणजे काय? तर ऋषयो मंत्रदृष्टारः. ऋषी कोणाला म्हणतात? मंत्रदृष्टा. कशाचे? कोणत्या मंत्राचे दृष्टा? तर वेदामध्ये जे मंत्र आलेले आहे, यज्ञस्य देवं ऋत्विजं होतारं रत्नदातनं, अशा प्रकारे ऋग्वेदामध्ये ज्या ऋचा आलेल्या आहेत त्याचे ऋषी आलेले आहे. ऋषयो मंत्रदृष्टार. मंत्रांना पाहणारे हे ऋषी आहे. विठ्ठल विठ्ठल. जसं महात्मा कोण झाले आपले? सुदामजी. सुदामजी महात्मा होते. त्या युगामध्ये महात्मा, आणि तेच ठिकाण कलियुगामध्ये संतांना प्राप्त झालं. कोणी जगद्गुरु झाला असेल, जगद्गुरु झाले पण संत नाही. कृष्ण म्हणजे जगद्गुरु. आता देव जगद्गुरु होते पण संत नाही. कारण की देव देवत्वाच्या ठिकाणी असतात, संत संतत्वाच्या ठिकाणी असतात. विठ्ठल विठ्ठल. मधल्या काळात महात्मा, त्यानंतर संत, आणि अंग्रेज काळामध्ये कोण झाले? विचार सुरू झाले. आणखी काय म्हणतो आपण त्यांना? विचार प्रवर्तक, नवीन धारा देणारे अंग्रेजी युगामध्ये समाज सुधारक ते झाले. त्यांनी समाजाला सुधारवण्याचं काम केलं. पण आता हा प्रश्न मलाही विचारला होता एका ठिकाणी की समाज सुधारकांनी जे काम केलं ते संतांनी केलं आहे, मग संत का बरं श्रेष्ठ? मी म्हणलं समाज सुधारक ते आध्यात्मिक जगतामध्ये उन्नती नाही करू शकत, ते सांसारिक लोकांमध्ये उन्नती करू शकते, पण आध्यात्मिक परब्रह्म ज्ञान पारमार्थिक आनंदाची प्राप्ती हे संत करून देतात, म्हणून ते श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल. भक्तिभाव धर्म वाढावया, भक्ती सुख वाढावया, भाव वाढावया, धर्म वाढावया, आणि कुळाचार नाम विठोबाचे वाढावया. संत अवतार घेतात. विठ्ठल विठ्ठल. कुळाचार नाम विठोबाचे. कुळाचार म्हणजे काय? कोणतं कुळ? कोणतं कुळ? सांसारिक कुळ काय? ते सुद्धा त्यांच्या घरी परंपरा तर होती, विश्वंभर बाबापासून चालत आलेली. तेव्हा कसं आहे ते माझ्या वडिलाची मिरासिका देवा. तर वडिलांची मिरासिका देवा म्हणजे वडील जे करत आहेत त्यांची परंपरा आम्ही वाढवित आहेत. कुळाचार नाम विठोबाचे हा एका प्रकारे विचार झाला. तर कुळाचार नाम विठोबाचे याचा दुसरा अर्थ कसा आहे? तर वेदमार्गे मुनी गेले, वेदमार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालिलो. तर वेद मार्गामध्ये जे मुनी गेले, मुनी म्हणजे काय? तर ज्यांनी मौन धारण केलेलं आहे ते मुनी आहे. मौन कोणता असेल तर मौन कशा प्रकारे साधला? सर्वांना समत्व भाव, सर्वांमध्ये समत्व भाव जेव्हा येतो तेव्हा साधक हा मौन अवस्थेला प्राप्त होतो. तो बोलत असला तरी तो मौन असतो, कारण की मीच असल्याने कोणासोबत बोलावं तेव्हा भाव खंडन झाला, तेव्हा मौन साध्य होते. विठ्ठल विठ्ठल संत म्हणजे काय? बाह्य लक्षणावरून संत ठरवू शकत नाही. आता गावामध्ये सुद्धा फिरतात काही संन्यास वेशातले संत, आपण म्हणतो संत नाही ते, काही संन्यासी आहे, काही नागा साधू आहे.
संन्यासी नागासाहेब किंगरीवाले आपल्या भाषेत आपल्या गावात चालतात ते भगवंताचे भजन करतच चालतात, मग ते संत झाले का नाही, किंवा भस्मम घाला लावलं म्हणजे संत झाला का नाही. अरे पुराण सांगसी तरी पुराणी कशी होसी, परी वैष्णव होसी. अरे एक अभंग असाच आहे संतांच्या महिमा सांगणारा, की तुम्ही पुराण सांगा, वेद सांगा, तरी तुम्ही संत नाही होऊ शका. कीर्तन करीसी तरी कीर्तनकार होसी, बरे संत न होसी. अरे जना कीर्तन केल्यावर संत नाही होत, कारण की नाही संत चिंतने उमटले अंगी, उपदेशाला की पात्र जन. संत चिन्ह जोपर्यंत उमटत नाही म्हणजे तोपर्यंत उपदेशाला पात्र होता येत नाही. पण आजच्या काळात ते संत धरती गोपाळा नवतीचे संत माळाच्या भूषणे भस्म उधळणे नवती संत. तुम्ही भस्म किती अंगाला चोपडा तरी तुम्ही संत होणार नाही. माळा किती घाला टपोऱ्या मोठ्या लोकांना दिसण्यासारख्या कोण अंगामध्ये घाला तरी पण तुम्ही संत होणार नाही. कारण की तो आध्यात्मिक दृष्ट्या तो संत नाही, कारण की त्याची आतली अवस्था नाही, तो बाहेरून सोंग करतो म्हणून तो संत नाही. आदेश हा वेदशास्त्राधिकांना अधिकार आहे आदेश देण्याचा. संदेश आणि उपदेश देण्याचा अधिकार संतांना आहे आणि संदेश देण्याचा अधिकार माझ्यासारख्यांना आहे. मी उपदेश नाही देऊ शकत, कारण की नाही संत चिन्ह उमटले अंगी, उपदेशाला की पात्र झाला. तोपर्यंत उपदेश नाही करतायत जोपर्यंत संतांचे चिन्ह अंगामध्ये उमटले नसतात तोपर्यंत. आणि उपदेशासाठी आणखी कशाची गरज आहे? जे आपल्यापाशी असेल ते आपण दुसऱ्याला देऊ, जे आपल्यापाशी नाही ते दुसऱ्याला कसं देऊ. तेव्हा संतांजवळ जे आहे ते अलौकिक आहे आणि ते त्याचा उपदेश ते देऊ शकतात. आम्ही मात्र संदेश पाठवू शकतो. कशा प्रकारे? तर पोस्ट ऑफिसर प्रमाणे तेव्हा उजळावया आलो वाटा, खरा पोटाने वाळावया सुख भक्तिभाव धर्म उजळावया आलो वाटा. धर्मामध्ये ज्या आळवाटा आलेल्या आहेत त्या दूर करण्याकरता आणि मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चालेसा. सूक्ष्म आणि दुस्तर. सूक्ष्म म्हणजे कर्मकांड, दुस्तर म्हणजे योग मार्ग हा दुस्तर आहे. आणि त्याच उजळावयाल खरा खोटा नाही, ते खोटा नाही खरंच आहे, पण कलियुगामध्ये असाध्य असल्यामुळे त्याची किंमत राहत नाही. आणि म्हणून कुळाचार नाम विठोबाचे बाळावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार एक गाव आम्ही विठोबाचे नाही. आता सूक्ष्म दुस्तर वाटा बंद केल्या आणि राजमार्ग बनवला संतांनी.
तो कोणता राजमार्ग आहे? कुळाचारी नाम विठोबाचे, कुल आचार नाम विठोबाचे. आमच्या कुळामधचा आचारच आहे विठोबाचे नाम घेणे. तर आपण दोन विचार करत होतो की कोणतं दोन कुळ आहे. तर एक सांसारिक एक कुळ जे कुल परंपरेने आजोबा पंजोबा माता पिता यांच्याद्वारे आपल्यापर्यंत जे कुलाचार आला तो एक कुळाचार. आणि दुसरा कुळाचार म्हणजे आपले गुरु, त्यांचे गुरु, त्यांचे गुरु, त्यांचे गुरु यांच्यापासून जो कुलाचार आला तो ते सुद्धा एक कुळ आहे. तेव्हा त्या सुद्धा कुळामध्ये गुरु परंपरेमध्ये सुद्धा रामकृष्ण हरी बाबाजी आपले सांगितले ना तेव्हा त्या परंपरेमध्ये सुद्धा आम्हाला नामाचे महात्म्य सांगितले आहे आणि नामाचा जो उपदेश केलेला आहे. म्हणून कुलाचारी नाम विठोबाचे आणि त्या विठोबाचे नाम अलौकिक आणि श्रेष्ठ आहे. भवसिंधूपासून तारणार आहे. म्हणून एकदा सर्वांनी तुम्ही संत माये बाप कृपा म्हणता काय मी पतित कीर्तिमान वाहू तुम्ही संत माये बाबा कृपा म्हणतात तुमची कीर्ती काय वाहू मी पामर आहे पतित आहे पडलेला आहे. पतित म्हणजे पतंते ते पतित आहे का नाही? बरोबर आहे ना? तर जे पतित आहे ते पतंती या विशेषणाने युक्त आहे. त्या विशेषणाने मी युक्त आहे. तेव्हा मी तुमचे काय वर्णन करू? वाळावया सुख भक्तिभाव धर्म तुमचा जन्म अवतार यासाठी झालेला आहे. वाळावया सुख भक्तिभाव धर्म भक्ती सुख वाढवण्याकरता धर्माची स्थापना करण्याकरता धर्म वाढवण्यासाठी टिकवण्यासाठी आणि नाममात्म्य स्थापित करण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे, अवतार झालेला आहे. आणखी तुम्ही कोणत्या विशेषणाने युक्त आहात त्याचे म्हणे गुण चंदनाचे Jai Shiva
शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय संतांच्या अलौकिक विशेषण सांगतात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे तैसे तुम्ही तैसे संतजन. चंदनाचा विचार करता त्याला फुलं लागतात काय सांगा, लागते का? तुम्ही पाहिले का फुलं, चंदनाचे फुलं? कोणच नाही पाहिले वाटते, कारण की बोलूनच नाही राहिले म्हणून. असं चंदनाला फुल लागतात काय? नाही. चंदनाचे हात पाय ही चंदन आहे ना. चंदनाचे सर्वांग कुठेही पहा चंदन वृक्षाचं चंदनाचे आहे, त्याचे हातपाय किंवा त्याचं स्वरूप जे आहे ते सुद्धा तेच त्याचे फुल आहे. फळा त्याला वेगळ्या होऊन फुला फळाची आवश्यकता नाही, कारण की ज्याच्यापाशी सगळं आहे त्याला दुसऱ्या वस्तूची कशी आवश्यकता नाही. तर सुगंधीपणा चंदनाच्या ठिकाणी आहे, शीतलता चंदनाच्या ठिकाणी आहे, म्हणून त्याला वेगळ्या होऊन फुला फळाची आवश्यकता नाही. विठ्ठल म्हणे गुण चंदनाचे तैसे तुम्ही लगे संतजन. चंदनाप्रमाणे तुम्ही संतजन आहात. कोणते गुण चंदनाच्या ठिकाणी आहे आणि संताच्या ठिकाणी आहे, त्याचे समत्व कसे आहे? भजन करा विठ्ठल विठ्ठल. चंदनाचा एक स्वभाव आहे की तो काही करा, तुम्ही त्याला काही करा पण तो शीतलताच देणार दुसऱ्याला. हा चंदनामध्ये गुण आहे आणि चंदनाचा सर्वांगाने वापर करता येतो. म्हणजे चंदन जर काढलं तर देवाच्या मस्तकावर टीका म्हणून धारण करता येते, आपल्या मस्तकावर सुद्धा धारण करता येतो.
तर चंदनाच्या ठिकाणी महत्वाचा गुण आहे की चंदन हा देवाच्या बाळावर शोभतो. विठ्ठल विठ्ठल. आणि या गुणाप्रमाणे संत सुद्धा देवाच्या मस्तकाचे मुकुट आहेत किंवा मस्तकावर शोभणारे चंदनाप्रमाणे आहे. विठ्ठल विठ्ठल. हा सारखेपणा संतांच्या ठिकाणी आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. आणखी कोणता गुण समान आहे तर शीतलतेचा गुण आपण वर्णन चिंतन केलेले होतं की शीतलता ही चंदनाच्या ठिकाणी आहे. चंदनाला तुम्ही काही करा तो शीतलताच प्रदान करणार. त्याप्रमाणे संतजन लोक त्यांना पीडा करतात, असहनीय यातना देतात, तरी पण ते सर्वांना कल्याणच करतात, सर्वांचं कल्याणच करतात. आता रामेश्वर भट्टाचं उदाहरण घ्या. तुकोबारायांना किती छळलं त्यांनी, तरी सुद्धा त्याचा उद्धार तुकोबारायांनी केला. आणि तुकोबाराचा चमत्कार आहे, जे शत्रू आहे ना, ज्याने शत्रुता तुकोबारायासोबत केली, ज्यांनी त्यांना छळलं, त्याच्या आरती तुकाराम स्वामी आज आरती करतात तुकोबारायाची. हा चमत्कार आहे. माऊलीचा सुद्धा असाच चमत्कार आहे की ते सुद्धा त्यांचे सुद्धा ज्यांनी छळ केलं ते ब्राह्मण, ते आळंदी भाषेत आज त्यांची आरती करतात. हा संत जनांच्या ठिकाणी अलौकिक विशेषण युक्तता आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चंदनाचे उदाहरण का बरं घेतलं याचे पुष्कळ कारण आहे, पण त्याचा विचार आपण नाही करू. चंदन हा शीतलता देणारा आहे, त्याप्रमाणे संत आध्यात्मिक शीतलता प्रदान करणारे आहे. तिन्ही लोकांना त्रिविध तापाची सोडणी करतात. ते संतजन आपले त्रिविध ताप सोडतात. का बरं? त्यांना अधिकार कसा काय प्राप्त झाला हा? कारण की त्यांच्या ठिकाणी एक हा गुण आहे. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद गेला त्यांचा भेदाभेद गेला, द्वैत भावना गेली आणि अद्वेष्टा सर्वभूतांना मैत्र करुणा एवच. अशा प्रकारे या गुणांनी संत युक्त झाले, युक्त आहेत. तुकोबाराय सुद्धा युक्त आहे, म्हणून असे संत आहेत. म्हणून चंदनाची विठ्ठल आणि तुकोबाराच्या ठिकाणी किंवा संतांच्या ठिकाणी लोकांचं कल्याण व्हावं हेच एक अपेक्षा असते. दुसरी कोणी अपेक्षा नाही. लोकांचं कसं कल्याण होईल, उद्धार कसा होईल याचीच चिंता असते. आणि आपल्याला नित्य उठून या कावयाची चिंता, अशा प्रकारे नित्य उठून बस रोलका करणं चालू आहे आपलं. नामस्मरण नाही, भक्ती नाही. मंदिरात येतात, ठीक आहे, तुम्ही आले, बाकी निसले आपल्या आपल्या खुशीमध्ये. असो, आत्मउद्धाराच्या कलियुगामध्ये सुलभ साधन म्हणजे कीर्तन आहे. आणि कीर्तन जर आपल्या गावात होत असेल तर त्याचा सर्वांनी आनंद घेतला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तर चंदनाप्रमाणे शीतलता देणार आहे किंवा तेजपरी शीतल शशांकाचे चंद्रमाप्रमाणे सुद्धा जे शीतलता प्रदान करणारे आहे ते संत आहे. पण पहा, चंद्राची उपमा पण इथे देता नाही येत, चंदनाची देता येते. चंद्राची का बरं नाही देता येत? तर चंद्रमा हा कलंकयुक्त आहे, काळ्या डबक्याने तो व्याप्त आहे. म्हणून चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन सूर्य आहे, पण तो तापवणारा आहे. म्हणून तुम्ही तापहीन सूर्या
ते उपमा कमी पडली म्हणून तुका म्हणे गुण चंदनाचे तुम्ही जगी आज तुकोबारायाचे बीज आहे आणि या उद्देशाने त्याची कीर्तनाचा जो उत्सव साजरा करण्यात येत आहे. आता हे नैवेद्य कीर्तन आहे, संतापर घेतला जाव किंवा विशेष तुकोबारायाचे चरित्र सांगणारा असा घेतला पाहिजे. पण या अभंगामधून सुद्धा उद्धरावया जन जळजेवाचा उद्धार करण्याकरता तुकोबाराय संत होते म्हणून त्यांचा अवतार झाला आणि ते आज 12 वाजता आपल्या गावाला त्यांनी प्रस्थान केले. वैकुंठा श्रीरंग बोलावतो, श्रीरंग बोलावतो मला, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. तुकोबारायांचा जर जीवनाचा विचार केला तर त्यांचा जन्म सन 1608 मध्ये झाला आणि मृत्यू क्षमा करा वैकुंठ गमन 1650 मध्ये झालं. 1608 ते 1650 म्हणजे 42 वर्ष. 42 वर्ष ते या मृत्यू लोकांवर राहिले आणि अंधविश्वास निर्मूलन समितीचा असे म्हणणं आहे की 42व्या वर्षी कसे का बरं चालले गेले, त्यांना का पुढचं कार्य नाही करायचं होतं का? अरे त्यांचं कार्य झालेलं होतं कारण की त्यांनी नामाचा महिमा प्रस्थापित केला. एवढंच काय निरुक्त निघंटू आणि ब्रह्मसूत्र याच्यावर सुद्धा कोटी कोटी अभंगाची रचना झाली. ज्याप्रमाणे रामचरितमानस शतकोटी अपारा असे आहे त्याप्रमाणे तुकोबारायाचे अभंग सुद्धा नामदेव महाराजचे शतकोटी सोडून सुद्धा तुकोबारायाचे शतकोटी वेगळे आहे. विठ्ठल विठ्ठल त्याचे वर्णन निळोबारायाने आपल्या अभंगामध्ये केलेले आहे. ते तुम्ही एकदा वाचा म्हणजे तुम्हाला समजेल कोणत्या कोणत्या साहित्यावर किती किती अभंगाची रचना तुकोबारायाची आहे. तर 100 कोटी अभंग रचना तुकोबारायाची स्वतःवर म्हणजे काही वेगळी होती पण ते आता लोक पावली. कशा प्रकारे गेली तर काही इकडे देऊन गेली काही तिकडे देऊन गेली अशी वाटणी झाली. कोणी म्हणतात काही त्रिलोकीमध्ये व्याप्त त्रिलोकींच्या लोकांना देण्यात आली म्हणून आता जे उरलेले आहे शेष 4-5 हजार अभंग आहेत ते सुरक्षित आहे आणि जास्त काही गरज नाही आहे तेवढ्या अभंगाचे शतकोटी अभंग. तेवढं कोण वाचेल कलियुगामध्ये? वय मर्यादा कमी आपली सर्वांची म्हणून 5000 उद्धारक असे अभंग आपल्या दृष्टीपुढे आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि आजपर्यंत मानवी जन्मामध्ये असा कोणी झालेला नाही की जो 100 कोटी अभंगाची रचना करू शकतो. हे अमानवीय कार्य आहे म्हणून संत तुकोबारायाचा अवतार आहे त्यांचा कोण नाही झाला त्यांच्या वैकुंठ गमनच याच्यावरून सिद्ध होते. विठ्ठल बीजच का निवडली तर मी भक्त तू देव ऐसे करी. मी भक्त तू देव. देव भक्ता म्हणजे द्वैत भाव आहे आणि दोघांमध्येच मात्र द्वैत भाव आहे. भक्ती करण्यासाठी सर्वांमध्ये समता आहे आणि बीज का बरं निवडले तर हेच कारण आहे मी भक्त तू देव. एवढाच भाव त्यांना प्राप्त करून घ्यायचा होता म्हणून बीज निवडली. आजचा दिवस निवडला आणि 12 वाजता ती दुपारच्या 12 वाजता प्रयाण झालं तुकोबारायाचा वैकुंठाला. गरुड येतो फळत कारे नाभी नाभी म्हणे त्वरे. अशा प्रकारे गरुडजी आले आणि सर्व देवता समुदायाला त्रिगुणातले त्रिलोकीतले सर्व लोक आले. स्वर्ग मृत्यू पाताळ देवी देवता सर्वजण तुकोबारायाचे वैकुंठ सोहळा पाहायला इंद्रायणीच्या तीरावर उपस्थित झाले. तुकोबारायाचा काय चमत्कार आहे तर जडी दगडा सहित बया तारलेल्या देशाला ह्या. दगडासहित पाण्यामध्ये वया तरल्या. मोठा दगड रामेश्वर भट्टाने नाही तर त्यांचे जे चेले होते. खरोखर विचार जर केला तर तुकोबारायाची गाथा बनवणारे कोण होते? जवळचेच माणसं होते. घरच्याच माणसाने गाथा बनवणार. जगातलं हे सत्य आहे. जे जवळचे असतात ना ते जास्त काळ्या करतात. विठ्ठल विठ्ठल जवळच्यापासून जास्त सावधान राहिलं पाहिजे. दूरच्या पासून तर आलंच पाहिजे पण जवळचे जास्त अकल्याण करणारे असतात स्वतःचे आणि इतरांना दुःख देणारे असे तामसे राजसे गुणांनी युक्त
ते लोक होते त्यांनी गाथा बुडवला तुकोबारायांच्या मोठे दगड गाथ्याला बांधले आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवला. पण जेव्हा 13 दिवसानंतर तुकोबारायाला दर्शन देण्यासाठी स्वतः देव आले, गाथा घेऊन वर आले, तेव्हा तुकोबाराय म्हणतात, अहो 13 दिवस एवढा वेळ का बरं लावला गाथा वर आणण्यासाठी देवाला? तेव्हा देव म्हणतात, अरे स्वतः इंद्रायणी माता तुझ्या गाथेचे पारायण करत होती म्हणून 13 दिवस लागले. विठ्ठल विठ्ठल इंद्रायणी माता पारायण करत होते म्हणून 13 दिवसानंतर तुझ्या वया कोरड्या वया तुझ्या पुढे उपस्थित आहे. तू टेन्शन नको घेऊ, कारण की तुझ्या अरे तुका रामसे नाम बळा नाम दो एक अंग उनका से दुर्गा बोल गया और उनका से विठ्ठल विठ्ठल राम रायाचा सेतू भंग पावला, पण तुकोबारायाचा सेतू अभंग आहे, जो कधी भंग पावत नाही. मग त्याला इंद्रायणीचे पाणी काय करेल? किंवा रामेश्वर भट्टासारखे आणि इतर विरोधी त्याचं काय बिघडू शकेल? विचार करा. विठ्ठल विठ्ठल आणि अशा प्रकारे तुकाराम भेटीच्या दिवशी आजच्या दिवशी वैकुंठाला गेले. त्यानंतर तुकोबाराय 3दा परत आले मृत्यू लोकावर. एक आपल्या मुलीसाठी आले, एक मुलीसाठी निळोबाऱ्यासाठी, आणि एक संताजी महाराज जगनाडे यांच्यासाठी आले. 3दा मृत्यू लोकावर आले. तर शेवड्या ज्या असतील त्या खायच्या होत्या. तुकोबारायांची जी मुलगी होती त्यांनी शेवड्या बनवल्या. ते विचार करत होते की बाबांनी मला सांगितलं होतं की मी शेवड्या खाऊन जाईन, पण शेवड्या खाल्ल्याच नाही, असेच चालले गेले. तेव्हा तुकोबाराय परत मृत्यूलोकावर पहिल्यांदा आले. शेवड्या खाल्ल्या. शेवड्या कशा खाल्ल्या? आता शेवड्या खाल्ल्या पण दूध काही होतं नाही, तर हरेश्वर मंदिर येलेश्वर मंदिर शिवाचं, आणि तिथे नंदेचं दूध काढलं आणि त्याद्वारे शेवड्याचं प्राशन केलं. हा एकदा आले, त्याचं वर्णन आहे. दुसऱ्यांदा निळोबारासाठी आले, कारण की अनुग्रह द्यायचा बाकी होता निळोबारायांना. तेव्हा अनुग्रह दिल्यामुळे कसे काय चालले गेले, म्हणून याने आपली तपश्चर्या मांडली निळोबारायांनी आणि तुकोबारायाचा दावा करू लागले. पण तुकोबारायाच्या आधी देव आले. देव म्हणतात, अरे मी आलो, काय झालं? अरे तुझा दावा नाही करत आम्ही, तुकयाचा दावा करीत असो, तुकयाचा दावा करीत असो. तुझा दावा नाही करत आहे, तर आमचे श्री गुरु जे तुकोबाराय आहेत ना, त्यांचा दावा करीत आहे. तुझं काही काम नाही आम्हाला, कारण की तू काय देऊ शकशील आम्हाला? जे अलौकिक आहे ते संतांजवळ देवाजवळ सुद्धा नाही. तेव्हा म्हणून तुकोबारायाची त्यांनी आज केली. म्हणून दुसऱ्यांदा निळोबाऱ्यासाठी आणि तिसऱ्यांदा जगनाडे महाराजसाठी आले, कारण की वचन दिलं होतं तुकोबारायांनी जगनाडे महाराजांना की आम्ही एकमेकाच्या प्रयाणाला आम्ही दोघं पडलो, म्हणजे तू माझ्या प्रयाणाला राजो, मी तुझ्या प्रयाणाला. आता तुकोबाराय आधी चालले गेले, जगनाडे महाराज नंतर. तुकोबारायाच्या प्रयाणाच्या वेळी वैकुंठ गमनाच्या वेळी जगनाडे महाराज तिथे उपस्थित होते, पण जगनाडे महाराजांचे जेव्हा प्रयाण झालं तेव्हा तुकोबाराय काही उपस्थित नव्हते. तेव्हा वचन मुळामुळी झाली, म्हणून त्यांच्या आता प्रेत गाळले जमिनीमध्ये. जगनाडे महाराजांचं पण ते वर येत होतं, कारण की तुकोबाराय आले नव्हते. त्यानंतर त्यावेळी तुकोबाराय मृत्यूलोकावर आले, आणि असं नाही की त्याच वेळी आले, त्यानंतर सुद्धा पुष्कळशा वेळी आले, आणि आज सुद्धा ते येत राहील, कारण की
ते दयाळू आहे, कृपाळू आहेत, मायबाप आहेत. त्यांना आपल्या लेकराची किंवा जनता जनार्दनाची चिंता आहे की त्यांचा उद्धार कसा होईल. तेव्हा तुकोबारायाची जो आजही भक्ती करेल त्यांना सुद्धा प्रत्यक्ष दर्शन तुकोबाराय सुद्धा देईल. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे तुका म्हणे गुण चंदनाचे चंदनाच्या गुणाप्रमाणे तुमच्या ठिकाणी सुद्धा शीतलतेचा गुण आहे. आणि सर्व काही झालं दया क्षमा शांती त्याचे देवाची वस्ती ते संत आहेत. दया क्षमा शांती आहे. ते चंदनासारखे तुझ्या शशांकाचे पण ते सुद्धा पीक पडलं म्हणून चंदनाचे उदाहरण घेतलेले आहे. आणि काही नाही झालं तरी चंदनाचा विशेष आणि शेवटचा गुण असा आहे ते अग्नी तरी जाणण्याच्या कामी येईल काय कशाच्या कामी नाही तरी हे सुद्धा त्याचे विशेषण आहे. विठ्ठल विठ्ठल तेव्हा ज्यांची बीज आहे त्यांचे नामस्मरण अलौकिक आहे. तुकाराम तुकाराम त्यांच्या नामोच्चारण केल्याने यमाला सुद्धा भीती उत्पन्न होते. ते तुकाराम आहे. धन्य तुकोबा समर्थ ज्याने केला पुरुषार्थ. तुकोबारायाने अलौकिक पुरुषार्थ केला कोणता तर ज्याने दगडा सहित या तारेल्या देशाला या धन्य तुकोबा समर्थ ज्याने केला पुरुषार्थ. तुका विष्णू नाही तुझ्या म्हणे रामेश्वर भट्ट दिजा. तुका विष्णू नाही तुझ्या तुकोबारायाने विष्णू साक्षात परब्रह्म परमात्मा हे भिन्न नाही तर एकच आहे. त्यांच्या अवतार तुकोबाराय आहे. तुकिता तुझ्याशी ब्रह्म विकासी आहे. असे जर तुकोबाराय ज्यांच्या नामस्मरणाने यमाला सुद्धा भीती उत्पन्न व्हावी या तुकोबाराचे भजन करा. तुकाराम 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 संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उदराया जन जळ जीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म तुका म्हणे गुण चंदनाचे तैसे तुम्ही जगी संत जन. तर या सर्व विशेषणांनी युक्त तुम्ही संत जन आहात आणि लोकांच्या उद्धाराकरता अज्ञानी लोकांना तारण्याकरता मृत्यू लोकांचे अवतार धारण करतात तुम्ही आणि सर्वांचे उद्धार करतात म्हणून उद्धराया जन जडजीवा. अशा प्रकारे या अभंगामध्ये तुकोबारायांनी संतांचे लक्षणे सांगितली. संतांचे मुख्य लक्षण हेच आहे उद्धराया जन जडजीवा. म्हणून हा संत लक्षण परही म्हणता येतो किंवा अवताराचे कारण सांगणारा संत अवताराचे कारण सांगणारा म्हणूनही या अभंगाला पाहता येते. आणि तिसरी दृष्टी अशी आहे की मागाव कोणापाशी किंवा स्तुती कोणाची करावी तर संत जे आहे आणि या विशेषणांनी जे युक्त आहे त्या संतांची स्तुती करावी बाकी योग्य आहे. अशा प्रकारे या तिसरा अर्थ सुद्धा या अभंगाचा घेता येतो. पहा तुकोबाराय बीज देऊला सुद्धा साजरी होते सगळीकडे साजरी होते आणि आज
त्याच निमित्ताने कीर्तन सेवा इथे संपन्न झालेली आहे. आपल्या गावामध्ये रोज हरिपाठ होते, पण मधल्या काळामध्ये इथला हरिपाठ बंद पावलेला होता, कोणी येत नाही होतं, देवाबात पण नाही होत होती. का बरं नाही होत होती, त्यांनी त्याचा विचार तुम्ही सर्वांनी केला पाहिजे. मला हे सांगायचं आहे तिथे, कारण की नित्यनेम हा मंदिराचे विशेषण आहे. मंदिरामध्ये जर नित्यनेमाने हरिपाठ नाही होणार तर काय म्हणावं. आता मंदिराच्या वर मुलं तर बसले राहते, ते एवढे भरपूर बाहेर राहते. आता शिव्याच्या गोष्टी इकडल्या तिकडल्या गावातल्या गोष्टी चालू राहते. एक वेळ ते का मंदिरात नाही येऊ शकत का, हरिपाठामध्ये नाही येऊ शकत का, विचार करा तुम्ही तरी येत जा, असं माझं म्हणणं आहे. आता मंदिर जर घराजवळ आहे, गावात आहे, तर मग त्याची किंमत केली पाहिजे. आता खेडीला मंदिर नाही होता, आधी आपल्या गावाला येत होते ते येत होते का नाही, तिथे मंदिर झालं तिथे करतात. जेव्हा आपल्याजवळ जे गोष्ट राहत नाही तेव्हा आपल्याला त्याचे महत्त्व कळते. त्या मंदिर घराजवळ असून सुद्धा आपण त्याचं लहान नसन घेत तर हे आपली मोठी चूक आहे. हरिपाठासाठी तरी आलं पाहिजे, किमान दर्शनासाठी तरी या. नाहीतर हे मुलांना बसणे इथे बंद करून द्या, माझे हे म्हणणं आहे. कारण की फालतू टवाळच्या गोष्टी करण्यापेक्षा इथे धर्माच्या काहीतरी गोष्टी झाल्या पाहिजे असं माझे मत आहे. आणि इथला हरिपाठ सुद्धा बंद नाही झाला पाहिजे, एकाने तरी केला पाहिजे. त्याची शाश्वती तुम्ही सर्वांनी घ्या. विठ्ठल सर्वांना माहितीच आहे, तरी पण सर्वांनी रोज ज्ञानेश्वरीचं पारायण करा, मातृपितृ सेवा करा, देवांचे नामस्मरण करा. म्हणजे काही तुम्ही सांसारिक काम करता ते कराच, ते 16 लोक. त्याच्यासोबत कामामध्ये काम काय म्हणा, राम राम तर राम राम तरी भजन करा. स्वयंपाक करायच्या वेळी म्हणायचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, भाजी बनवायची, पोळ्या लाटायच्या वेळी म्हणत जायचं. ह्याने आत्मउद्धार होते आहे का नाही. कवाडच्या गोष्टी केल्यापेक्षा आता बाहेरला एक जास्त आदत राहते, एकचं तिथं लावलं तिथं इथं लावलं. ते बंद करा तुम्ही सगळे, जुनं सोडा आणि नवीन आत्मोद्धाराचे साधन करा. आजची कीर्तन सेवा मी जगद्गुरु संत तुकोबाराय, बावली ज्ञानोबाराय, एकनाथ महाराज आणि आदिशक्ती मुक्ता मातेच्या चरणेला समर्पित करतो. जय